माझ्या बऱ्याचशा सबस्क्रायबर्सकडे ज्यांच्याकडं Volkswagen व्हर्च्युस, स्कोडा स्लॅविया, कुशॅक किंवा कायलॅक आहे, त्यांची कंप्लेंट येते की त्यांच्या गाडीचा जो AC आहे तो अजिबात पॉवरफुल नाही आहे. आता ह्या लोकांकडे एक 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे की 1 लिटर पेट्रोल इंजिन हे काय जास्त पॉवरफुल इंजिन नाही आहे. ह्याला टर्बो लावून त्याची पॉवर एनहॅन्स केलेली असते. आता बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसते की आपल्या गाडीचा जो टर्बो आहे तो कायम चालू नसतो. जेव्हा तुमची गाडी 2000 RPM क्रॉस करते तेव्हा तुमच्या गाडीचा टर्बो किक इन होतो आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या गाडीची खरी पॉवर जाणवते. आता प्रश्न समोर येतो की या लोकांना ACचा एवढा प्रॉब्लेम काय येतोय? त्याचं सिम्पलचं आन्सर हे आहे की जेव्हा तुमची गाडी आयडियलला थांबती, 2000 RPMच्या खाली असती, तेव्हा तुमच्या गाडीचा टर्बो काम करत नाही आणि त्या कंडिशनला तुमच्या इंजिनवर जास्त लोड असतो. त्यात तुमच्या गाडीचा AC पण चालू असतो. त्याच्यामुळे ACला एवढी पॉवर भेटत नाही आणि कूलिंग तुमची एवढी स्ट्रॉंग होत नाही. आणि जेव्हा तुमची गाडी 2000 RPMच्या पुढे जाते, तुमच्या गाडीचा टर्बो किक इन होतो, गाडीला जास्त पॉवर भेटते, तेव्हा तुमचं AC परत जागेवर येतो. सो ह्याच एका कारणामुळं त्या लोकांची अशी कंप्लेंट असते की आमच्या गाडीचा AC पॉवरफुल नाही आहे. तर तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे. त्यात तुमच्या ACचा काय फॉल्ट नसून ॲक्च्युअल फॉल्ट हा तुमच्या 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा आहे. व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.